नालासोपारा के कलम समुद्र के एक रिसोर्ट में गोलीबारी की खबर सामने आई है। मामला कलम समुद्र किनारे स्थित तुलसी रिसोर्ट का है, जहां पर मिली जानकारी अनुसार बताया जा रहा है कि शराब के नशे में धुत होकर पार्टी करने के बाद आधी रात को लगभग 1 बजे उत्तेजना में आकर एक व्यक्ति ने गावटी पिस्टल से गोलियां चला दी। गलीमत यह रही कि इस वारदात में किसी को चोट नहीं आई। इस संबंध में अरनाला सागरी पुलिस स्टेशन ने मामला दर्ज कर लिया है और आरोपी को पुलिस ने हिरासत में ले लिया है। गोली चलाने वाले व्यक्ति का नाम संदेश गुरव बताया जा रहा है, जो भिवंडी का निवासी है, जो भिवंडी से कलम समुद्र किनारे अपने दोस्तों के साथ पार्टी करने तुलसी रिसोर्ट में आया था और इस दौरान नशे की हालत में उसने गोलीबारी कर दी। काल सुमारे 1:30च्या सुमारास म्हणजे आज पहाटे 1:30च्या सुमारास एका व्यक्तीने तुलसी रिसॉर्ट आहे कळंब बीचवर, इथे फायरिंग केल्याचा आवाज आमच्या बीट मार्शलला आला। बीट मार्शल तिथे गेली, त्यांनी व्हेरीफाय केलं तर पहिल्यांदा ते अशी कुठली घटना घडली नाही असं सांगितलं त्यांनी। त्यानंतर मग आमचे नाईट ऑफिसर तिथे गेले, त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक काडतूस खाली केस भेटली। मग त्यानंतर सखोल चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की तिथे एक वेपन म्हणजे गावठी कट्टा होता आणि एका माणसाने म्हणजे हर्ष फायरिंग म्हणतात त्याला, असं टर्म आहे की उल्हासच्या जास्त अतिउत्साह होऊन त्याने तो फायर केला होता हवेमध्ये, असं दिसून आले तपासात। सर, ते जी फायरिंग करणारा नेमका कोण होता, तो तिथे कशासाठी आला होता आणि त्याचा बॅकग्राऊंड काय? फायरिंग करणारा जो व्यक्ती आहे तो संदेश गुरव नावाचा व्यक्ती आहे। 32 वर्षाचा व्यक्ती असून तो भिवंडी येथे राहणार आहे। तो त्याच्या मित्रासोबत म्हणजे रिसॉर्टमध्ये पार्टी करण्यासाठी आणि राहण्यासाठी आला होता। ती फायरिंग करण्याचं कारण काय होतं? फायरिंग करण्याचा सध्या तरी गुन्हा तपासावर इनिशियल स्टेजमध्ये आहे। प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की म्हणजे उत्साहाच्या भरात त्याने ते हवेमध्ये फायरिंग केलेली आहे। तसं आता तपास करीत आहोत, त्याबाबत तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही बॅकग्राऊंड काय सर? त्याचं बॅकग्राऊंड तो भिवंडीमध्ये बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर आहे आणि ते अजून त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत आम्ही खात्री करत आहोत। कुठले गुन्हे दाखल आहेत? शरीराविषयीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे, तरी आम्ही आमच्या सिस्टममध्ये चेक करून ते मग त्याप्रमाणे पुढील कारवाई करणार आहोत। पॉलिटिकल टचमध्ये त्यांच्या घरात त्यांची मिसेस काही सरपंच असल्याचं आम्हाला प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत खात्री करणार आहोत। सर, काय गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला आपण अटक केली? सध्या भारतीय न्याय संहिता 125 आणि आर्म्स ॲक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। वेपन ताब्यात घेतलेलं आहे आपण आणि सोबत काडतूस आहेत आणि आरोपी पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे आता। सर, तो जो वेपन होता तो कसा लायसन्सधारक वेपन होता का, कुठून आला होता, कसं काय? सदरची वेपन हे लायसन्सधारक नाही आहे आणि तो कुठून आणला, कोणाकडून आणला याबाबत तपास आम्ही करत आहोत आता सध्या।